नमस्कार सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत. ते व सदा ज्ञानमय प्रदीप. शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ, सराटी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. पिन 413103. मोबाईल नंबर दिला आहे 9665280253 / दुसरा संपर्क क्रमांक आहे 8446850109. आमचे संस्थेच्या शासन मान्यता प्राप्त शाखांमध्ये सन 2026 ते 27 या शैक्षणिक वर्षामध्ये खालील जागा भरावयाच्या आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ. ॲड्रेस दिला आहे सराटी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. तर ही जाहिरात पुणे जिल्ह्यातील आहे. वॉक इन इंटरव्ह्यू, प्रत्यक्ष मुलाखत घेतली जात आहे. या संस्थेमध्ये शैक्षणिक सत्र 2026 ते 27 या शैक्षणिक वर्षामध्ये खाली दिलेल्या रिक्त जागा नेमणूक करण्यात येत आहे किंवा भरती करण्यात येत आहे. शाळेचे नाव दिले आहे जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल, सराटी, प्री प्रायमरी अँड प्रायमरी. तर दिलेल्या शाळेमध्ये प्री प्रायमरी आणि प्रायमरी विभागामध्ये खाली दिलेल्या रिक्त जागा भरण्यात येत आहे. पदाचे नाव प्रिन्सिपल, प्राचार्य या पदाची एक जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BSc/MSc/BA/BEd +5 इयर्स एक्सपिरियन्स. तर या ठिकाणी दिलेल्या शैक्षणिक पात्रतेबरोबरच 5 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. त्यानंतर आहे पदाचे नाव असिस्टंट टीचर, एक जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता TTC/होम सायन्स/DTED/BEd ही शैक्षणिक पात्रता आहे असिस्टंट टीचर या पदाकरिता. त्यानंतरचे पद आहे असिस्टंट टीचर. सब्जेक्ट दिले आहे सायन्स, मॅथ, इंग्लिश, हिस्ट्री, जॉग्रफी, मराठी आणि हिंदी या विषयाकरिता असिस्टंट टीचर या शिक्षकाची नेमणूक करण्यात येत आहे. एकूण 5 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता दिली आहे असिस्टंट टीचर. दिलेल्या सब्जेक्टकरिता HSC DTED ही शैक्षणिक पात्रता आहे. कन एज्युकेशन BA/MA/BSc/MSc/BEd. त्यानंतर आहे पदाचे नाव डॅन्स अँड म्युझिक टीचर. एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. ऑल टाईप्स ऑफ डॅन्स अँड संगीत विशारद एक्सपिरियन्स, सर्व प्रकारचे डॅन्स आणि संगीत विशारदचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्यानंतरचे पद आहे स्पोर्ट टीचर अँड ड्रॉइंग टीचर. एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. स्पोर्ट्स टीचर अँड ड्रॉइंग टीचर या पदाच्या शैक्षणिक पात्रता आहे BPEd चालेल किंवा MPED/HSC ATD. त्यानंतर आहे शाळेचे नाव किंवा कॉलेजचे नाव जिजामाता कॉलेज ऑफ फार्मसी, डिप्लोमा इन फार्मसी. या दिलेल्या कॉलेजमध्ये पदभरती करण्यात येत आहे किंवा नेमणूक करण्यात येत आहे खालील रिक्त जागांची. पदाचे नाव प्रिन्सिपल, एक जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता MPharm चालेल /PhD, अप्रूव्ड एक्सपिरियन्स ॲज पर DTE अँड PCI. त्यानंतर आहे पदाचे नाव लेक्चरर, व्याख्याता. एकूण 4 जागा भरण्यात येत आहे. व्याख्याता किंवा लेक्चरर या पदाच्या शैक्षणिक पात्रता BPharm विथ 3 इयर्स एक्सपिरियन्स /MPharm. त्यानंतर आहे पदाचे नाव लॅबोरेटरी टेक्निशियन, स्टोअर कीपर. तर या ठिकाणी प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि स्टोअर कीपर या पदाची भरती करण्यात येत आहे. एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता DPharm, डिप्लोमा इन फार्मसी. त्यानंतर आहे पदाचे नाव अकाउंटंट OS, डाटा ऑपरेटर, एक जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BCom/MCom, GDC&A/Tally/MCS/BCS ही शैक्षणिक पात्रता आहे अकाउंटंट OS आणि डाटा ऑपरेटर या पदासाठी. त्यानंतर आहे पदाचे नाव लायब्ररियन, ग्रंथपाल, एक जागा भरण्यात येत आहे. ग्रंथपाल या पदाची शैक्षणिक पात्रता MLib चालेल किंवा BLib ही शैक्षणिक पात्रता आहे लायब्ररियन किंवा ग्रंथपाल या पदासाठी. त्यानंतर आहे शाळेचे नाव जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सराटी. या दिलेल्या शाळेत खाली दिलेल्या रिक्त जागा भरण्यात येत आहे. पदाचे नाव प्रिन्सिपल, एक जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता MSc चालेल किंवा MA किंवा MCom BEd. तर MSc BEd चालेल किंवा MA BEd चालेल किंवा MCom BEd. अप्रूव्ड एक्सपिरियन्स या पदासाठी लागणार आहे. त्यानंतर आहे पदाचे नाव टीचर. शिक्षकाची नेमणूक करण्यात येत आहे. सब्जेक्ट दिले आहे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, जॉग्रफी, मराठी, IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मॅथ्स, AST, क्रॉप सायन्स, कॉमर्स, इंग्लिश. तर या दिलेल्या विषयाकरिता कॉम्प्युटर, क्रॉप सायन्स, कॉम्प्युटर आणि इंग्लिश या विषयाकरिता टीचर शिक्षकाची नेमणूक करण्यात येत आहे. एकूण 4 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता MSc/MA/MSc ॲग्री B+/BEd/MCS/MCA ही शैक्षणिक पात्रता आहे दिलेल्या विषयाकरिता. त्यानंतर आहे शाळेचे नाव जिजामाता
महाविद्यालयाचे नाव दिले आहे जिजामाता महाविद्यालय सराटी. पदाचे नाव दिले आहे प्रिन्सिपल, एक जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता MSc/MA M.Com सेट स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट नेट नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट PhD डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी अप्रूव्ड एक्सपिरियन्स. त्यानंतर आहे असिस्टंट प्रोफेसर, पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर. सब्जेक्ट दिले आहे फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झोलॉजी, इंग्लिश, जॉग्रफी, इलेक्ट्रॉनिक्स, कॉमर्स, मराठी या दिलेल्या विषयाकरिता असिस्टंट प्रोफेसर या पदाची भरती करण्यात येत आहे. विषय दिले आहे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, इंग्रजी, भूगोल. त्यानंतर आहे इलेक्ट्रॉनिक्स, कॉमर्स आणि मराठी. एकूण 12 जागा भरण्यात येत आहे असिस्टंट प्रोफेसर या पदाच्या. शैक्षणिक पात्रता आहे असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी MSc चालेल किंवा MA/M.Com सेट नेट PhD. त्यानंतर आहे पदाचे नाव लायब्ररियन, ग्रंथपाल, एक जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता MLib सायन्स, मास्टर ऑफ लायब्ररी सायन्स सेट नेट PhD. त्यानंतर आहे पदाचे नाव डायरेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन, एक जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता MPed सेट नेट PhD. त्यानंतर आहे पदाचे नाव क्लर्क, एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. क्लर्क या पदाच्या शैक्षणिक पात्रता M.Com GDC and A टॅली ही शैक्षणिक पात्रता आहे क्लर्क या पदासाठी. त्यानंतर आहे पदाचे नाव लॅब असिस्टंट अटेंडंट, एकूण 4 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BSc बॅचलर ऑफ सायन्स किंवा 12th सायन्स ही शैक्षणिक पात्रता आहे. लॅब असिस्टंट म्हणजे लॅबॉरेटरी असिस्टंट, प्रयोगशाळा सहाय्यक किंवा अटेंडंट या पदासाठी एकूण 4 जागा भरण्यात येत आहे आणि ही दिलेली शैक्षणिक पात्रता आहे लॅब असिस्टंट अटेंडंट या पदासाठी. त्यानंतर आहे शाळेचे नाव जिजामाता पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालय सराटी. पदाचे नाव दिले आहे मुख्याध्यापक विभाग प्रमुख या पदाची नेमणूक करण्यात येत आहे. एक जागा नेमण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BA किंवा BSc किंवा MA किंवा MSc B.Ed व 7 वर्ष अनुभव. तर दिलेले शैक्षणिक पात्रतेबरोबर 7 वर्षाचा अनुभव उमेदवारांना असणे आवश्यक आहे मुख्याध्यापक किंवा विभाग प्रमुख या पदासाठी. त्यानंतर आहे पदाचे नाव सहशिक्षक मराठी व सेमी माध्यमाकरिता, एकूण 5 जागा भरण्यात येत आहे. सहशिक्षक या पदाच्या शैक्षणिक पात्रता HSc D.Ed चालेल किंवा BA किंवा BSc किंवा MSc B.Ed ही शैक्षणिक पात्रता आहे. त्यानंतर आहे शाळेचे नाव जिजामाता विद्यालय सराटी. पदाचे नाव मुख्याध्यापक किंवा विभाग प्रमुख, एक जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BA किंवा BSc किंवा MA किंवा MSc B.Ed व 7 वर्ष अनुभव. त्यानंतर आहे पदाचे नाव सहशिक्षक मराठी सेमी माध्यम सर्व विषयाकरिता, एकूण 4 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BA किंवा BSc किंवा MA किंवा MSc B.Ed. त्यानंतर आहे पदाचे नाव क्रीडा शिक्षक, एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BPed चालेल किंवा MPed. त्यानंतर आहे पदाचे नाव चित्रकला शिक्षक, एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता HSc ATD. त्यानंतर आहे शाळेचे नाव जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ सराटी. पदाचे नाव जनसंपर्क अधिकारी PRO, एक जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BCom किंवा M.Com किंवा BSc किंवा MSc अनुभव आवश्यक. तर या ठिकाणी जनसंपर्क अधिकारी किंवा PRO या पदासाठी शैक्षणिक पात्रतेबरोबर अनुभव आवश्यक आहे. त्यानंतर आहे पदाचे नाव रजिस्टर किंवा ऑफिस सुपरिटेंडंट, एक जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता BCom चालेल किंवा M.Com किंवा BSc किंवा MSc अनुभव आवश्यक. त्यानंतर आहे पदाचे नाव लिपिक ऑडिटर अकाउंटंट, एकूण 4 जागा भरण्यात येत आहे. लिपिक ऑडिटर अकाउंटंट या पदाच्या शैक्षणिक पात्रता BCom चालेल किंवा M.Com GDC and A टॅलीचा अनुभव आवश्यक. त्यानंतर आहे पदाचे नाव सुरक्षा रक्षक, एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता किंवा अनुभव माजी सैनिक तत्सम अनुभव, संबंधित क्षेत्राचा अनुभव. त्यानंतर आहे पदाचे नाव संगणक शिक्षक कॉम्प्युटर टीचर, एकूण 6 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता MCS/BCS/BCA ही शैक्षणिक पात्रता आहे संगणक शिक्षक या पदासाठी किंवा कॉम्प्युटर टीचर या पदासाठी. त्यानंतर आहे पदाचे नाव स्कूल बस ड्रायव्हर, एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. लायसनधारक बॅच किंवा बिल्ला स्कूल बस चालवण्याचा अनुभव ही शैक्षणिक पात्रता किंवा या पद्धतीचा अनुभव स्कूल बस ड्रायव्हर या पदासाठी आवश्यक आहे. त्यानंतर आहे पदाचे नाव शिपाई किंवा वायरमन किंवा मदतनीस, एकूण 6 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता इयत्ता 8वी उत्तीर्ण. त्यानंतर आहे इन्फॉर्मेशन सूचना. पॉईंट नंबर 1, अनुभवी पात्र इच्छुक उमेदवारांनी रविवार दिनांक 15/3/2026 म्हणजे 15 मार्च 2026 अथवा किंवा
दिनांक 22/3/2026 म्हणजेच 22 मार्च 2026 रोजी सकाळी 9 वाजेपासून ते सायंकाळी 5 या वेळेत संस्थेच्या कार्यालयामध्ये अर्ज व मूळ शैक्षणिक कागदपत्रांसह स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. तर या ठिकाणी पॉईंट नंबर 1 किंवा मुद्दा क्रमांक 1 मध्ये उमेदवारांना सूचना आहे. अनुभवी म्हणजे एक्सपिरियन्स कॅन्डिडेट पात्र पदासाठी व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखांना मुलाखतीसाठी दिलेल्या वेळेत आणि मुलाखतीच्या ठिकाणी मुलाखतीच्या स्थळी संस्थेच्या कार्यालयामध्ये अर्ज ॲप्लिकेशन व ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंट्स ओरिजिनल म्हणजेच मूळ शैक्षणिक कागदपत्रांसह स्वखर्चाने मुलाखतीसाठी किंवा इंटरव्ह्यूसाठी उमेदवारांनी दिलेल्या तारखेला आणि दिलेल्या वेळेत हजर राहायचे आहे. मुद्दा क्रमांक 2 किंवा पॉईंट नंबर 2 सदर जागा मंजूर कार्यभारानुसार भरल्या जातील. मंजूर कार्यभारानुसार या जागा भरल्या जाणार आहे. मुद्दा क्रमांक 3 पॉईंट नंबर 3 कोणतीही शिफारस अपात्रता समजण्यात येईल. कोणाकडून जरी उमेदवाराने शिफारस केली किंवा आपली माहिती पोचवली तर अशा उमेदवारांना अपात्र समजण्यात येईल किंवा त्यांना मुलाखतीमध्ये त्यांची मुलाखत घेतली जाणार नाही, म्हणजेच त्यांना अपात्र समजण्यात येईल. त्यानंतरचा मुद्दा आहे 4 सराटी अकलूज इंदापूर रोडवर अकलूजपासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. तर सराटी हे गाव अकलूज इंदापूर रोडवर अकलूजपासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. अध्यक्ष जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ सराटी. तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात. अनेक पदांसाठी ही जाहिरात आहे. ज्या उमेदवारांना अनुभव आहे, ज्यांची पात्रता आहे दिलेल्या पदानुसार आणि या ठिकाणी काम करण्यास इच्छुक आहेत, अशा उमेदवारांनी दिलेल्या तारखांना आणि दिलेल्या वेळेत मुलाखतीच्या ठिकाणी स्वखर्चाने मूळ कागदपत्र आणि स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे. कोणतीही शिफारस अपात्रता समजण्यात येईल त्यांनी स्पष्ट अट या ठिकाणी ठेवलेली आहे. तर ही होती सविस्तर जाहिरात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.